मध्ये बुलेट बाईक देखील मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवली गेली आणि पहिल्याच सामन्यामध्ये एकूण 3 विकेट आणि 45 धावा बनवल्या गेल्या। खेळाडू आविष्कार ठरलाय सामन्याचा सामनावीर। अभिनंदन आविष्कार आणि टीम शिरडोन संघ। तर मॅच साठी सुरू होईल। दैसर विपक्ष मोठी देसाई या दोन संघांमध्ये लढत सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातो आहे जिथे सज्ज असतील आमचे गुरुवर्य योगेश मडवी सर। थँक्यू सो मच। Hello, check, check, hello, check. Hello, check. Hello, check. Thank you so much, Sunubanga. Thank you so much, Majinder Badi sir. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आपण पाहतायत काप्रे सिद्धी पाले मंडलला आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन बारिंगे चषक 2025 चा 8वा पर्व। मॅच नंबर तुम्ही पाहता 3 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढत दोन बलाढ्य टीम मध्ये। एका बाजूला टीम मोठी देसाई तर दुसऱ्या बाजूला जय गावदेवी दैसर संघ। जनमान मोठी देसाई विरुद्ध जय गावदेवी दैसर ही लढत पाहायला मिळते। मागचा मॅच आपण पाहिला वीर बजरंग सिरडोन संघाने जिंकला आणि हेडुट्टे संघाला परास्त करून तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जनमान दातिवली संघाने दमदार खेळ करत तो सामना जिंकला आणि ही तिसरी लढत आता डोंबिवली परिसरातले पुन्हा दोन संघ, परंतु इथे बॉलला लॉब केलाय ऑन साइड मध्ये वाईडिश लॉंग ऑन वरन बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर षटकार। बाजी मैदानाच्या आतमध्ये अजयच्या बॅटमधून हा षटकार आलाय। बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये। सलामी बॅट्समन तुम्ही अजय पाटील पाहतायत जो स्ट्राइक एंड वरती आहे। नॉन स्ट्राइक एंड वरती तुम्ही मिलिंद पाटीलला पाहताय। ते सलामी जोडी गावदेवी दैसर संघाची। गावदेवी दैसर म्हटलं की नेहमीच या संघाची दहशत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिली आहे। तो संघ मैदानाच्या आतमध्ये दुसरीकडे आपण पाहिला मोठी देसाई संघ जनमान मोठी देसाई दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये। फक्त दिशा दिली आहे बॉलला, पॅडल स्वीप केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर। अजय पाटीलच्या बॅट मधून अजून एक शानदार चौकार। चौकारा बरोबर धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे। शॉर्ट थर्ड मॅन रेझर मध्ये एक फिल्डिंग झाली आहे चांगली आणि तिथे एक सिंगल भेटली। सिंगलच्या मदतीनं पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिन गडी बाद 15। बुलेट स्पर्धा बुलेट चषक 2025 पर्व खरं तर स्वर्गीय श्रीराम मस्कर आणि नितीन बारिंगे चषक तुम्ही सध्या पाहता, परंतु त्यापेक्षा जास्त नाव चर्चित राहिलंय बुलेट स्पर्धा। बुलेट स्पर्धा मैदानावरती एकूण तिसऱ्या दिवसामध्ये आली आहे। उद्या या स्पर्धेतला अंतिम दिवस असेल। उद्या सुपर संडे सुपर धमाका आणि उद्या अंतिम दिवस असल्यामुळे प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी। खरं तर आज नाथा पॅटिस देखील या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या वतीनं कमिटीसाठी त्यांच्याकडून रोज 15 पॅटिस असतात, त्यांचं देखील कौतुक करूया। एवन क्वालिटीचं खरं तर व्यासपीठाच्या राईट साईडला एंट्रीवरतीच नाथा पॅटिस जो फेमस आहे या परिसरामध्ये, त्यांचं देखील स्वागत करूया। बॉल पडल्यानंतर पंचांचा इशारा वाईट बॉल चालला। अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी भारतीय टीमची टोटल धावसंख्या 16। सेकंड ओव्हरला सुरुवात झाली। गोलंदाज प्रतीक पाटील आलाय ओव्हर नंबर सेकंड दुसरं षटक फेकण्यासाठी। पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या एकूण आपण पाहिल्या 15 धावा आणि या ओव्हर मध्ये पहिला चेंडू वाईट फेकलाय। दुसरं पॉवर प्ले षटक तुम्ही पाहतात 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती, ऑन साइडला 2 आहेत तर ऑफ साइडला 1 आहे। लाईन खराब, दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतो। खरं तर टप्पा नियंत्रित ठेवणं फार महत्वाचं आहे। दिशेवरती कंट्रोल करावा लागेल। प्रतीक पाटील तुम्ही पाहता दुसरं पॉवर प्ले षटक फेकतोय। लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू तैनात आहे, लॉंग आउट मध्ये एक खेळाडू तैनात आहे, मिड विकेटला एक खेळाडू तैनात आहे। अशा प्रकारे 3 खेळाडू
बाउंड्री लाईनवरती आहेत. आत्ताचा चेंडू बॅटवरती होता परंतु चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनमधनं खेळाडू येतोय तोपर्यंत एक सिंगल भेटली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धाबा संख्या आपण पाहतोय फक्त 18 धाबा. पहिल्यांदा स्ट्रायकिंगवरती आता मिलिंद पाटीलला पाहायला मिळेल. मिलिंदकडे क्षमता आहे, मिलिंदकडे ताकदवर फटके असतात. आज अपेक्षा असेल दैसर टीमला त्याच्याकडून की एखादी चांगली इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळावी. अजय पाटीलनं 7 मध्ये 16 धावेचं योगदान दिला. 2 अतिरिक्त रन्स अशा प्रकारे एकूण 18 धाबा सध्या स्कोरबोर्ड होती. बॅक टू द बॉलर. सन्मान दिला चेंडूला. कुठल्याही प्रकारची रन नाहीये. या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलं. सुरुवातीला 2 चेंडू त्यानं खराब फेकले, वाईट फेकले आणि त्यानंतर आता कमबॅक केलाय. टोटल स्कोर 18 धाबा. 5 षटकांची लढत. पहिल्या मॅचमध्ये 51 धाबा डिफेन्स केल्या जोडमान दातिवली संघानं. दुसऱ्या मॅचमध्ये शिरडून संघानं 58 धाबा डिफेन्स केल्या. बॉल चांगला आहे, फटका देखील तेवढाच चांगला आहे. चालला बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. धाबा स्कोर होती. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली धावपडकावरती 22 रन मॅच मध्ये कमबॅक करा. 23 रन्स. वाईटचा इशारा अजून एक आला. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत. खराब गोलंदाजी. हा चेंडू ही वाईट आहे. दिशाहीन गोलंदाजी. मगाशीच मी सांगितलं ना सोनू की दिशा खराब तर दशा खराब. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. फटका हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. जोपर्यंत बॉल बती येते तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. 2 धाबा अगदी कंप्लीट केल्या. 2 धाबेनं टीम टोटल सध्या पोहोचली आहे 26 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त 4 चेंडू वाईट फेकलेत. आतापर्यंत फक्त 4च चेंडू त्यानं फेकलेत. 2 बॉल अद्याप शिल्लक असलेल्या ओव्हरमध्ये. प्रतीक पाटील पुन्हा एकदा 5वा वाईट. म्हणजे या ओव्हरमध्ये आता 11 बॉल पाहायला मिळतील. एवढा मोठा ओव्हर फेकला प्रत्येक मॅच मध्ये तर मला तर वाटतं एक मॅचला जवळजवळ 1.5 तास लागू शकतोय. आतापर्यंत 9 चेंडू म्हणजे अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 11 चेंडूचा षटक पाहायला मिळेल. आई गावदेवी दैसर. यस जॉनमान मोडी देसाई. बॉल चांगलाय पाठवलाय ऑफ साइड मध्ये. स्वर्गीय पंडित देसाई स्टँडला मानबंधना. सीमारेखा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत आमचे शुभम दादा जाधव यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून बघा संपूर्ण कटआउट तुम्ही पाहतायत. बॅनर आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचं मनपूर्वक आभार. नक्की त्यांचा सन्मान देखील केला जाईल. 1 षटकाच्या नंतर आम्ही शुभम दादांचा सन्मान करू. खरं तर संपूर्ण कटआउट अर्थात बॅनर त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिलेत. हा चेंडू चांगला होता. इथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट केलंय आणि डॉट चेंडूची समाप्ती. महागडे षटक आणि सगळ्यात मोठं 11 चेंडूचं षटक फेकलंय प्रतीक पाटीलनं. धावा झाल्यात ते या ओव्हरमध्ये 18 आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 बिनगडी बाद. तर याच दरम्यान बघा सागरदादा बैले यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. या संपूर्ण कापरी सिद्धी पाले संघाला ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेत ते सागरदादा या ठिकाणी आलेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सागर आलाय ओव्हर नंबर इथे तिसरं 3 एकूण जवळजवळ आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकं पाहायला मिळाली. 16.50 ची सरासरी मैदानावरती गाठली आहे. बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर संघ यावेळेस चेंडू यावेळेस एक तर या ठिकाणी थर्टी 35 धाबा. ओव्हर नंबर 3 आपण पाहतो. गोलंदाज सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती एक सिंगल घेतली. सिंगलनं टीमची टोटल 36 वरती. सिंगल डबलच्या माध्यमातून खरं तर गावदेवी दहिसर संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये 51 धाबा डिफेन्स झाल्या. त्यानंतर शिरडून संघाने 58 धाबा डिफेन्स केल्या आणि आता टीम दहिसर देखील त्याच मार्गदिशेने चालले. 58 धाबा या आजच्या दिवसामध्ये हाईस्ट टोटल होती, परंतु इकडे प्रहार केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार. आता टीमची टोटल फार वेगाने चालली आहे 42 वरती. आजच्या दिवसातील उच्चांक पाहायला मिळेल कदाचित, कारण 58 धाबा हे शिरडून टीमचं टोटल होतं. आतापर्यंत 42 झाल्यात आणि ते बॉल पुन्हा एकदा चाललाय पाठीमागे. फायनल एक रिझन मध्ये बॉलला अडवण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत 2 धाबा झाल्या. तिसरी धाव त्या ठिकाणी नाहीये, फक्त 2 धाबा आल्या लेग बाय स्वरूपामध्ये. 2 धाब्याने टीमची टोटल 44 धाबा. तर येणारे प्रेक्षणीय लढत आहे त्याच्यासाठी सागरदादा बाहिले यांच्याकडून टी शर्ट आल्यात. नक्की त्यांचं देखील कौतुक करूया. एक चेंडू डबलचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावेने संघ पोहोचलाय सध्या 46 धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगलं रन रेट आपण पाहिलं खरं तर आस्किंग रन रेट करंट रन रेट पाहिलं तर 16.24. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. चांगला बॉल समोर घेतात. अगदी सरळ दिशेने चाललाय बॉल वेगानं स्क्रीनच्या समोर. फिल्डिंग मिस झाली आहे त्या ठिकाणी आणि बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. आणि या चौकाराबरोबर गावदेवी दहिसर संघाचं अर्धशतक झाले कंप्लीट. स्कोर बुडवती 50 धाबा बिन गडी बाद. पहिला विकेटसाठी 50 धाबीची पार्टनरशिप. श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. 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 देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई. करतो आयोजन समीर देसाई. करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती
दमदार आयोजन मैदानावरी शिवाजी कोलेकर आनंदी झाला गणेश वारिंगे आनंदी झाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी हाताने जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक थँक्यू. तर खरं तर सागरदादा पहिले यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या शो मॅच साठी त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा फडकावरती धाबा हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉलवरती अजयचं स्वागत केलं, अजयनं खरं तर अजयचं स्वागत मिलिंदनं केलंय. धाबा संख्या 54 54 धाबा. मी मगाशी सांगितलं की या मॅच मध्ये तुम्हाला हाईस्ट टोटल पाहायला मिळेल, कारण 58 धाबा सिरडून टीमचं टोटल हाईस्ट होतं. सात मध्ये 17 खेळतोय मिलिंद पाटील, तर नॉस्ट्राइक एंडमध्ये 12 मध्ये 31 केल्यात अजयनं. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती समोर खेळतोय, पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॉल चालला अगदी वेगानं, बॉलला थांबवणं कठीण झालंय आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर जातोय. चौकार. तर यावेळेस आपण पाहतोय टीम तर यावेळेस आपण पाहिलं तिसरं षटक चौथं षटक सुरू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल फेकले गेलेत फक्त 4. 9 धाबा आल्यात अजयच्या ओव्हरमध्ये. एकूण धाबा संख्या जर पाहिली तर धापडकावरती 59. एक चांगली टोटल सध्या उभारली गेली आहे. पुन्हा एकदा मिलिंदसाठी चांगला चेंडू, डॉटची समाप्ती, कमबॅक झालाय. अजयने कमबॅक केलंय. सुरुवातीला थोडा मागणा राहिला 2 चेंडूमध्ये 9 धाबा त्यानं दिल्या, त्यानंतर त्यानं 3 चेंडू मिलिंदला डॉट फेकलेत आणि आता चौथ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. चांगले टार्गेट सेट होणार मैदानावरती. समोर टीम देखील तेवढीच मोठी, बलाढ्य, नावच मोठी देसाई आहे, त्यामुळे संघर्ष देखील आता मोठा करावा लागेल. चौथा चेंडू बीट झाला आणि बॉल इथे बाद झालाय. खरं तर इथे बाद झालाय मिलिंद पाटील, त्याने 12 मध्ये 21 केल्या. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 4 ओव्हरमध्ये 59 टोटल पाहायला मिळते गावदेवी देसाई संघ. कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिंग चषक ठेवलाय तो भारी.
यावेळीचा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 5 सुरू झाला आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकवटले गेले. 2 धाब्याने टीमची टोटल 61 धाबा. एक गडी बाद. 59 धाब्याची पार्टनरशिप तुम्ही मिलिंद पाटील आणि अजय पाटील मध्ये पाहिली. नवीन बॅट्समन आता मैदानात मध्ये दाखल झालाय राहुल. हेडमॅन राहुल ज्याला म्हटलं जाते. नेहमीच विस्फोटक खेळ त्याच्या वतीनं आपण पाहिला. पहिला चेंडू त्याच्यासाठी होता परंतु उसळी घेणारा चेंडू. परंतु इकडे विकेट किपरच्या मागे एक 22 स्वरूपात रन प्राप्त झाली आणि 22 स्वरूपात टीमची टोटल देखील 62 धाबी होती. यावेळीचा चेंडू समोर खेळतात. पुन्हा एकदा वेगवान स्ट्रोक. स्ट्रेट ऑन दी स्टेट गॉन फॉर रन. दमदार स्ट्रोक आपण पाहिला बॅट्समन राहुलच्या बॅटमधून. काय चपराक आहे, काय फटका आहे. टक साऊंड आला आणि इकडे बॉलला पाठवलाय. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ दी बॉक्स. 6 रन. काय फटका पाहायला मिळाला. बॉल आणि बॅट जेव्हा संपर्क झाला तेव्हा जणू काही लेदर क्रिकेटमध्ये बॉलला बॅट लागल्यानंतर आवाज टपकन आवाज येते तसा टपकन आवाज आला आणि बॉल भरपूर लांब गेलाय. राहुल त्याच्याकडे पाहिला देखील नाही तेवढा कॉन्फिडन्स त्याच्याकडे होता. 72 धावा स्कोरबोर्ड होती आणि पुन्हा वाईटचा इशारा आलाय. 2 बॉल शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये आणि संदेशला आता टार्गेट केलंय. 1 चौकार 1 षटकार आलाय. ऑलरेडी 4 चेंडू फेकलेत त्यानं आणि ते मागडं षटक त्यानं फेकलंय. जबरजबल आपण पाहिलं. 16 धाबा त्यानं 4 चेंडूमध्ये दिल्यात. 73 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि शेवटचं षटक आणि शेवटचं 2 चेंडू शिल्लक आहेत. राहुल 10वरती खेळतो 2 चेंडूमध्ये. वेगवान बॉल अगदी पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. धाबसंख्या आपण पाहिली तर 74 धाबा. भरपूर वाईट आपण पाहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 वाईट फेकले. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 वाईट फेकला. चौथ्यामध्ये 1 आणि आता या ओव्हरमध्ये 2 म्हणजे अतिरिक्त धाबा भरपूर खर्च केलेत. खरं तर फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ मोठी देसाई नाव मोठी देसाई आहे. मोठं टार्गेट त्यांच्या समोर आता उभं राहणार कारण 74 धाबा ऑलरेडी झालेत आणि 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 9 चेंडू वाईट फेकलेत. पुन्हा एकदा प्रहार हवाई सबर आणि बॉल छूमंतर. आणि या स्पर्धेतलं खरं तर उच्चांक देखील पाहायला मिळेल. 33 वरती 14 मध्ये अजय खेळतोय. 3 मध्ये 16. 2 षटकार 1 चौकार राहुल नाव आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की विस्फोटक खेळ हा त्याचा ओळख आहे आणि त्याच विस्फोटक अंदाजामध्ये तोडफोड बॅटिंग त्याने केली आहे. त्यासाठी त्याला ओळखलं जातं आणि त्यासाठी त्याला मैदानावरती पाठवलं जात आहे. ती बॅटिंग त्याने साकार केली आहे. 3 मोठे फटके. ब्लॉक हॉल. यॉर्कर चेंडू ज्याला बुंदा म्हटलं जात आहे. ना बुंदा ना या ठिकाणी दुसरी धाव घेत असताना कदाचित तिथे तिसरी धाव घेताना फलंदाज धाव जिंकलाय. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 82 धावा आणि मोठी देसाई संघासमोर मोठं आव्हान अर्थात 83 धावेचं. चला पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. त्यानंतर आपण पाहणार
तर नक्कीच यानंतर लढत देखील चांगली पाहायला मिळेल आपण पाहणार आहे. परंतु या लढतीमध्ये गावदेवी दैसे संघाने उच्चांक गाठलाय 82 धाबा आणि 83 धाबेचं लक्ष जनमान मोठी देसाई संघासमोर. आम्ही नक्कीच या ठिकाणी थांबतोय. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन होईल. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया मराठी हिंदीचा बुलंद आवाज. मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोहिंजन. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. आपण शुभ सन्मानाकडे बोलतोय. तर व्यासपीठावरती आगमन झालंय वरदान बॅनरचे ऑनर सन्माननीय शुभम जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण या विनंती करतो या ठिकाणी ज्ञानेश्वर दादा मस्कर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शुभमजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान करावा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. समीर दादा देसाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वरदान बॅनरचे ऑनर शुभमजी जाधव साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांच्याच माध्यमातून आपण हे सर्व बॅनर या ठिकाणी पाहतोय ते आम्हाला या ठिकाणी मिळाले गेलेत आणि त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर सुदीप वाले या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुदीप वाले यांचा देखील शुभ सन्मान करावा. या आपण सुदीप पप्पू चौधरी आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र या ठिकाणी सुदीप वाले देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. विद्यमान सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी देशी विपक्ष दैसर या ठिकाणी सध्या तरी पहिलं सत्र कंप्लीट झालं. दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन झालेत आमचे मच्छिंद्र पाटील सर. तत्पूर्वी आपण शुभ सन्मान या ठिकाणी कव्हर करतोय. सुदीप वाले साहेबांचा देखील विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे वैभव पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. वैभव पवार या ठिकाणी एक चांगले खेळाडू आहे, चांगले व्यक्तिमत्व आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या संघांना ते पॅक करत असतात आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वैभव पवार यांचा देखील विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर सामना या ठिकाणी सुरू आहे आणि जाऊया सेकंड सत्राला होती सुरुवात. येथील कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज रायगड ठाण्याची तोप आमचे गुरुवर्य अर्थातच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू योगेश आणि थँक्यू सोनू. जिंकण्यासाठी 83 धामाची गरज आहे. भारताने विश्वकप जिंकला तो 1983ला. आता 83चा आकडा तुम्हाला पाहायला मिळतो. भरपूर चांगली फलंदाजी झाली. फलंदाजी अजयनं मात्र कुठल्या ते 33 धाबा, मिलिंदने त्याला साथ दिली ते 21 धाबा कुठल्यात. राहुल मात्र नॉट आउट राहिला, वन डाऊनला आला. 18 धाबा त्यानं कुठल्यात आणि एकूण धावा आणि फक्त धावा 82 कुठून 83 धाबांचा डोंगर उभा केला आहे. बघायचा हा सामना आई गावदेवी दैसर संघ विरुद्ध LNT 11 जय हनुमान मोठी देसाई यांच्यामध्ये पाहतोय आणि बघायचा सामना कोण जिंकणार. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे समीर शेठ आणि पंढरीनाथ शेठ वारिंग यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या कित्येक वर्षामध्ये स्पर्धेला अभूतपूर्व यश मिळालं आहे. 7 वर्षामध्ये अभूतपूर्व यशानंतर स्वर्गवासी श्रीराम मस्कर, स्वर्गवासी नितीन वारिंगे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या काप्रिसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आणि आमचे समीर शेठ यांच्या माध्यमातून देण्याचं कार्य सातत्यानं 7 वर्षामध्ये अविरत सुरू आहे. सर्व प्रेक्षकांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं आणि जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला जॉईन झाले आहेत अशा सर्व लाडक्या रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो दुपारच्या सत्रामध्ये. सलामीची माहिती मयूर देवकर आणि जितेश पाटील. गोलंदाज सज्ज होते सुमित भोईर. 83 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आमच्या गोलंदाज सिद्धार्थ वारिंगे. व्हेरी गुड जॉब सिद्धार्थ. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. ओम सॅट डेंजरस डिलिव्हरी. पंचाने सांगितलं ऑप्शन बाहेर जात होता. लगेच पंच सचिन सरांनी सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली आउटसाइड टू लेग स्टंप ऑफ. हे सांगत असताना पंच आमची माईकची सेटिंग थोडीशी आज बरोबर नाही आहे कारण सागर नाही आहेत. थोडं ॲडजस्ट करा मलाच. येस बटन पण तो होतोय. ऑपरेटर आमचे नाही आहेत मेन, त्याच्यामध्ये थोडासा आवाज जर क्लिअर असेल तर माफी असावी. फुल टॉस चेंडू दिशा दिली. वॉट अ शॉट. फक्त तंत्राचा वापर. कॉपी बुक स्टाईल डीप कव्हर इजम चेंडू निघून कपल ऑफ द बॉम्ब साइज. पहिला चौकार. मयूरचा स्टान्स बघा. मयूर लॉंग ऑनला क्लिअर करायचा प्रयत्न करतो आणि फुलटॉस चेंडू आहे. फक्त दिशा दिली त्याने डीप कव्हरेजमध्ये
चांगला तंत्राचा वापर केला. मयूर देवकर इज ऑन द फायर नाव. ओ ऑन द राईज ऑन साईडला मिड ऑन. चांगलं बॅकअप आहे तिथे. महेंद्र येत असताना 7 नंबरची जर्सी परिधान केली महेंद्रनं. म्हणजे एक चांगला खेळाडू आहे. भरपूर वर्ष आहे संघाच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी येणाऱ्या 16 तारखेला दहिसरच्या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेला सुरुवात होते. येणाऱ्या 16 ते 19 या दरम्यान पाहायला विसरू नका. ती स्पर्धा फार मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येते लवकरच. कल्याण पैसे अजून एक नाईटची स्पर्धा ऑन साईडला खेचला फटका हा पण जाग करत असताना बॅकअप केलेला शॉर्ट लेगला क्षेत्रक्ष आहे तिथे पंचांच्या एक्झॅक्टली मागे एकच धाव मिळणार. एखाद्या फारसा फरक पडणार नाही सिंगल डब्याच्या माध्यमातून. 83 धावांचा डोंगर उभा करायचा जबल 5 षटकांचा हा सामना आहे. देसाई संघाला 16.6च्या सरासरी धावा उभारायच्या आहेत. त्यामुळे प्रचंड मेहनत करावी लागणार. साकेला जितेश येतोय. जितेश पाटील आणि मयूर देवकराची जोडी. मयूर खेळतोय 5 वरती आणि जितेश फर्स्ट टाइम P1 मध्ये सुमित गोलंदाजी. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. ब्युटिफुल शॉट. वन मॉस सीमा पलीकडे P1 चा सुंदर वापर. दॅट्स अ 4 रन्स. फलंदाजानं बघा फटकेबाजी चांगली केली. फटका बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून साईड अँगलनं ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. वॉटर शॉट क्लासिकल स्ट्रोक. दर्जा चांगला होता. बॅकलिप खाली होती मध्ये जे टायमिंग होतं ना ते दर्जेदार होतं आणि चौकार मिळणार. 9 धावा. झटपट क्रिकेट. झटपट धावसंख्या. हुक केला चेंडूला फायनल रिझनला. शॉट फायनल रिझन आहे तिथे अक्षय होता तिथे फार वेगानं आला होता. धाव मिळणार ते 2 धावेचा प्रयत्न केला. चांगली स्पर्धा. बुलेट स्पर्धा म्हणून स्पर्धेचा उल्लेख केला होता. महाराष्ट्रातील पहिली अशी नामांकित स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये सातत्याने बुलेट दिली जाते तुम्हाला. ही पहिली स्पर्धा आहे ग्रामीणच्या माध्यमातून. एवढी मोठी स्पर्धा आम्ही कधीही पाहिली नाही ज्या स्पर्धेमध्ये सातत्यानं ग्रामीणच्या माध्यमातून मागची 7 वर्ष तुम्हाला बुलेट देण्यात आले. त्यामुळे योगेश मडवीने खूप चांगलं वर्णन केलं की बुलेट ट्रॉफी या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. 11 धावा एका षटकाची सांगता होते. 11 धावा 83 धावा कुठायच्या. त्यामुळे एका षटकामध्ये आल्या त्या 11 धावा. उर्वरित समय थोडंसं कठीण होते. येणारे षटकं 4 आणि गरज आहे ती 72 धावांची. सरासरी आता वाढणार ती मात्र 18.00. म्हणजे प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला 3 धावांची अधिक गरज असणारा सामना जिंकण्यासाठी. थोडंसं अशक्य मात्र नॉट इम्पॉसिबल. त्याला सामन्याला सुरुवात करूया आपण. समीर शेठ आमच्या मंचावरती आहे सध्या. ते सामन्याचा आनंद घेतात. समीर दादा आता गाडी घेतली स्कॉर्पिओ. अभिनंदन समीर दादा. ब्लॅक स्कॉर्पिओ गेटवरतीच आहे ती. सर्वांचं लक्ष वेधते. 11 धावा 1 बाद. समीर शेठ यांची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. कमी वयामध्ये उत्तुंग झेप आहे त्यांची. मी म्हणेन की या परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे समीर शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. उद्या मात्र पंढरीनाथ वारिंगे यांची रॉयल एंट्री होणाऱ्या स्पर्धेमध्ये फायनलचा डे आहे. दरवर्षी ते फायनल डेला आपली रॉयल एंट्री करत असतात. चला बोलूया आपण सामना करणार बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतो आदित्य पाटील. स्टाकेला फलंदाज मयूर देवकर. मयूरने 5 धावा कुठल्या आत्तापर्यंत 4 चेंडू सामना केलाय. एक चौकार त्यानं दाखवलाय. लवली हिट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एकच धाव मिळणार. बॅकअप चांगलं होतं. अक्षय येतो तिथे. अक्षय येतो तिथे 12 धावसंख्येवरती. धावसंख्या पोहोचत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा. सुरुवात दमदार नाही आहे कारण ॲक्च्युली आज गोलंदाजी चांगली झाली नाही आहे. फलंदाज अजयनं मात्र फलंदाजी 33 धावा कुठल्यात. राहुलनं 18 कुठल्यात. मिलिंदने त्याला 7 दिली. त्याने देखील 21 धावा कुठल्यात. एकच गडी बाद झाला आणि तब्बल 82 धावा ऑन द टॉस. वॉट अ शॉट. नाईस ड्राइव्ह. द्यायचं स्वीट टायमिंग. लॉफ्टेड ड्राइव्ह. सीमा पलीकडं पहिला षटकार. माता आपली कुलस्वामीने तिच्या आता जत्रा लगेच लवकरच आपल्या भेटीस येते. ती जत्रा फार मोठी असते. आपल्या अग्री समाजाची युनिटी तुम्हाला तिथे पाहायला मिळते. एकविरीला आपलं ते कुलदैवत आहे. तिच्या आशीर्वादानं आपला अग्री समाज आणि कोळी समाज नेहमी आनंदित असतो. ती एकविरा मातीचं सातत्यानं गुणगान गाणारी गाणी आपण ऐकतोय. धावसंख्या दापर करते. एका चांगला कमबॅक केलं षटकामध्ये आदित्यनं.
फलंदाज मयूर देवकरला थांबवलं आणि आता जितेशला थांबवणं कठीण झालं थोडंसं. तर दोन्ही फलंदाजामध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली. 18 धावांची 19 धाबा अवंत धावसंख्या 1 होती आणि दोघांमध्ये 18 धावांची भागीदारी. चेंज ऑफ पेस खेचला फटका लॉग ऑफच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षण आहे तिथे विवेक चांगला जेल टिपल्या विवेकनं. फलंदाज बाद पहिला धक्का परतावा लागेल ते मयूर देवकरची खेळी संपुष्टात. BWC संघ ते दाखल झाला. वेलकम स्वागत करूया आपण त्यांचं आणि त्याला फाईट करेल बालराम कोळेकर प्रतिष्ठान वाडेकर. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. वाडेकर म्हणजे फिरकीचं माहेरघर आणि BWC म्हणजे फटकेबाजी म्हणजे फलंदाजीसाठी चांगला संघ मानला जातो. यामध्ये दोन संघांमध्ये एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. विजय कोळेकर यांचा संघ MD 19 धावा 1 बाद. चांगली सुरुवात म्हणता येईल मात्र 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. षटकार मारला तो जितेशने. मयूरला स्ट्राईक मिळाली. मयूरला मात्र फारसा वेळ जास्त खेळपट्टीत राहता आले नाही. मयूरने 7 धावा कुठल्यात. नवीन फलंदाज आलाय तो आकाश म्हात्रे स्टाकरंडला. फक्त चेंडूला दिशा दिली ड्राईव्ह करत असताना चांगला फटका स्क्वेडर दाखवलाय. ड्राईव्हची फटके पाहण्यासाठी सीमा पलीकडे चेंडू निघून गेले तो चौकारासाठी. डीजे आपण थांबायचं आहे. ड्राईव्हचे फटके ना मनमोहक असतात. प्रेक्षकांना अक्षरशः भुऱ्या घालत असतात. ड्राईव्हचे फटके त्याच्यावर तुमचा क्लास दिसतो. तुम्ही चांगली किती फटकेबाजी करू शकता त्याचं दिसतं आणि तेच दाखवलं बघा किती क्लास फटका होता. नाईस ड्राईव्ह त्याचा स्वीट नाईस ब्लो आणि काय फटका दाखवला मध्ये अगदी डोळ्यांचं पारणं फेटणारं कॉपी बुक स्टाईल. 23 धावा 1 बाद. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. पहिल्या षटकामध्ये 11 या षटकामध्ये आत्ता 12 एकूण 23 धावा 1 बाद. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. फुल टॉस अटॅकिंग फटका सजवला स्क्रीन समोर एक्झॅक्टली गॅपमध्ये चेंडू निघून जाणार. यस ॲब्सोल्युटली आणि अजून एक चौकार. आत्ता मजा येणार सामन्यामध्ये कारण फटकेबाजीला सुरुवात झाली. 2 चौकार धावसंख्या वेगानं वाढती. स्कोर वाढवते. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम साइड अँगल. फुलटा चेंडू किती प्रचंड ताकदीचा वापर केलाय अँड वॉट अ शॉट सिलेक्शन. ग्रेट बॅटिंग. धावसंख्या दाबरवरती 27. मालेगावाला तो कशाचा कम नाही रे. तो कशाचा कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. नावात पण दम आहे आणि कामात पण दम आहे. तर त्यांचा दम पाहतोय आपण बुलेटच्या माध्यमातून. समीर दादा स्पर्धा आम्ही भरपूर पाहिल्यात. मागच्या 15 वर्ष आम्ही समालोचन करतोय. मध्ये तुमची अशी ग्रामीणची पहिली स्पर्धा आहे ज्या ग्रामीणच्या स्पर्धेत तुम्ही सातत्याने 7 वर्ष बुलेट देतात. त्यामुळे तुमच्या स्पर्धेचा नाद करायचा नाही आणि समीर दादा यांचा देखील नाद करायचा नाही ना. बॅक टू 27 धावा 1 बाद. चांगली स्पर्धा. क्वालिटी क्रिकेट दर्जादार क्रिकेट. चांगल्या संघांना संधी लाभते स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये एक स्पर्धा अजूनही सुरू आहे. मानाची नामांकित स्पर्धा मकर संक्रांत चषक सध्या सुरू आहे. तिचं देखील वर्ष 56 यावर्षी ती एक नामांकित स्पर्धा आपण पाहणार. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या सुरू आहे निलजेच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतोय ते मात्र श्रीराम मस्कर आणि नितीन वारिंगे चषक 2025चं पर्व आपण एन्जॉय करतोय. यस टॉससाठी आपण वाडेकर BWC संघ गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. टॉससाठी आपण लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू आता. ड्रिंक्स ब्रेकमध्ये माफ करा आता. वाट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक मिस टायमिंग. आदित्य चेंडू खाली फलंदाज बाद. जितेशची केली संपुष्टात. 13 धावसंख्या त्याची केली संपुष्टात. दुसरा धक्का 27 या धावसंख्येवरती. यस दिस आहे. गाणं डीजे मास्टरचं मंदाबाई शिकलेली नव्हती का. मित्रांनो शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिकाल तर टिकाल. हे नेहमी म्हटलं तर एज्युकेशन इज अ बिग पॉवर. एज्युकेशन ॲज अ बिग पॉवर. तर या शिकानी संघटित व्हा
आपल्याला मूलमंत्र दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जे घटनेचे संविधान शिल्पकार आहेत. म्हणून सर्वांना विनंती करेन, आमची जी लहान मुलं आहेत सध्या शिक्षकांना लक्ष द्या. जागा जमीन तेवढे जास्त टिकणार नाही आहेत जेवढे शिक्षण तुम्हाला ओळख देईल. तर तुमची ओळख तुमच्या शिक्षणावर असायला हवी, की तुमच्या कर्तृत्वावर असायला हवी. 27 धावा 2 बाद. लवली हिट. चेंडू मात्र मिडबेकरच्या डोक्यावरनं. व्हॉट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक. दॅट्स अ गुड कमबॅक फ्रॉम बॅट्समॅन. दॅट्स अ 6. 27 वरनं धावसंख्या फ्ला होणार. ती मध्ये 33 2 बाद. 30 षटक मार्गस्थ असताना ग्रेट बॅटिंग. अजय मडवी बघा, आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केला. ॲक्शन रिप्ले बघा किती सुंदर आणि काय फटका होता, काय काय एलिव्हेशन होतं फटक्यामध्ये. ओ भन्नाट वेग, स्ट्रॉंग अपील. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त होता चेंडूवरती. लगेच सांगितलं सरांना, सचिन सरांना, की हाईट फॅक्टर जास्त होता चेंडूमध्ये. कमबॅक चांगलं आहे. कारण ज्या फलंदाजानं बघा ॲक्शन रिप्ले साईड अँगलनं लेफ्ट हॅम राऊंड विकेट मार आहे. आणि बघा लगेच पंचांनी सांगितलं की देर इज अ हाईट फॅक्टर, सो it could not be out. Yes, good decision umpire. 33 वरती 2. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. कमबॅक चांगलं आहे. लेफ्ट राऊंड विकेट. नाव हिट केला चेंडूला, सीमा पलीकडे जाणार. वॉट अ स्ट्रेट ड्राइव्ह, ब्युटिफुल अँड एक्सलंट स्ट्रोक वन्स अगेन. ग्लोरियस फटकेबाजी मैदानावरती फलंदाजच्या माध्यमातून. वॉट अ हिट. अजयच्या बॅट निघतो अजून एक चौकार. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल आता. तर बघा ॲक्शन रिप्ले कशामध्ये राहिलं आहे. चेंडूला कनेक्टिंग बघा किती लवकर केलं. वॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग. एक्सक्लुझिव्ह टायमिंग ऑन द ऑकेजन. इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. 1 बाद सीमा पार. चौकार. 37 धावा. साईड अँगलने बघा. ए बाबू आवाज कमी करा रे. स्कोरबोर्ड. स्वेषकामध्ये मला भरपूर अनुभव असतो की लहान मुलं आहेत ना, भरपूर मजा लुटत असतात. लुटा मजा, पण थोडंसं डिस्टर्बन्स नका करू, कारण माईकमध्ये तुमचा आवाज जातो. पोलीस मित्र यांचं आगमन झालं आहे, कारण पुढचा सामना वकील आणि पोलीस यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार. फाईट सामना असणार आहे तो. एक्झिबिशन, मनोरंजन सामना आणि शो मॅच. 37 असू दे. 2 विकेट्स. मजा येईल सामन्यामध्ये. अजयने मात्र बॅटचा फेस ओपन केला. 3 चेंडू सामना केला अजयनं. 10 धावा कुठल्यात. वॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. बघायचं आहे सुमित कमबॅक करणार का. हो, कमबॅक केलं सुमितनं. जेव्हा जेव्हा मोठा फटका आला ना, तेव्हा सुमितनं कमबॅक देखील केलं आहे. पहिल्या चेंडू सुमितनं षटकार मारल्यानंतर कमबॅक झाल्यानंतर चौकारानंतर कमबॅक झाला. पुढचा सामना पोलीस वर्सेस ॲडव्होकेट. यस, वाडेकर संघ वडवली सी संघ. टॉससाठी लगेच यायचं आपण. समीर दादा यांचे संबंध खूप चांगले त्या परिसरामध्ये. पोलीस स्टेशन असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल. स्वागत आहे तुमचं देखील पोलीस बंधू. राऊंड विकेट. ऑन साईडला खेचला फटका. ऑन द अप. क्षेत्रक्षक आलाय तिथे. आकाश. ओ माय गॉड. आकाशने मात्र झेल सोडलाय. मिळणार त्या 2 धावा. 37 नंतर धावसंख्या दापालकावरती 39 धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती सोनू बांगरला दाखवलं जातं. सोनूला दाखवलं जातं स्क्रीनवरती. यस, ॲब्सोल्युटली सोनू. झुकेगा नहीं साला, क्या बात है सोनू. आप हो, आपकी झलक अलग है. शेर की झलक सबसे अलग है. बघा सोनूला दाखवलं तर बुलेट वरती बाजूला बुलेटच्या. यस, सोनू सोनू आहे. या सोनू या परिसराची शान आहे. सोनू आपल्यास विनंती आहे की पुढे 2 वर्षानंतर मॉडेलिंग करा तुम्ही. चांगला पैसा कमाल त्याच्यामध्ये, कारण तुमची पर्सनॅलिटी तशीच आहे. सध्या ते बॉडी बिल्डिंगमध्ये भरपूर. हे बघा ॲक्शन बघा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. स्टाईल बघा. सेम पुष्पा, सेम पुष्पा. क्या बात आहे. थँक्यू MTC. ना बॅक टू 22 चेंडू 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. 44 रिक्वायर्स फ्रॉम 12 डिलिव्हरीज. 22.2 सरासरी राखायच्या मैदानावरती. सामना ते कमबॅक होईल का. हो, होईल. देसाई संघाला आपण पाहिले भरपूर वेळेला का ज्याच्या वेळी देसाई संघ बॅकफुटला येतो ना, तेवढ्याच ताकदीने तो कमबॅक देखील करत असतो. आणि बघायचं देसाई संघ जास्त धावा काढल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटतो, कारण चेहऱ्यावरती राहुलच्या देखील कोणतेही दडपण नाही आहे का ज्यामध्ये संघ खेळतोय त्या मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 44 धावांची. आमचे विजयदादा यांचं देखील प्रचंड सहकार्य असते स्पर्धेला. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. समीर शेठ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. 12 चेंडू 44 धावांची गरज. पालेगाव ह्यासाठी आता ओळखला जातो, कारण पालेगावची ओळख आहे ही स्पर्धा, बुलेटची स्पर्धा. आणि समीर शेठ यांचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाजते स्पर्धेच्या माध्यमातून. 39 धावा 2 बाद. 39 लास्ट ऑफ द 2 विकेट्स. नाव
रिक्वायर्ड रन रेट 22.00 अँड 44 रन्स विन फ्रॉम 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आल्या स्कोर आम्हाला सांगतील. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थ आम्हाला सांगतील की आल्या त्या 12 धावा. तर धावसंख्येला वेगानं परिवर्तन. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. अजय पाटील येत असताना यस टॉस करूया आपण. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडूला उंची जास्त होती. गोल्डन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केलाय गोलंदाजानं. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय. शफल झाला पण क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न नाही जमला. 11 चेंडू 44. आता कठीण आहे कारण प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज आहे तुम्हाला. त्यामुळे आता थोडंसं कठीण आहे बट नॉट इम्पॉसिबल. गोलंदाज अजय सुरुवात करत असताना चांगली सुरुवात केली. स्ट्रायकला फलंदाज आकाश पाडेल. लवली हिट. मग ते उंची जास्त. नो मॅच लान्समध्ये वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मिळणार. वेगानं बॅकअप होतं. कोण आलाय बाबू. सुमित भोईर आले चेंडू खाली. 10 चेंडू आणि गरज आहे 43 धावांची. अजून 40 धावा झाल्यात त्यामुळे आता कठीण आहे थोडंसं. अजून 43 धावा 10 चेंडूमध्ये कुटायच्या आहेत. पंचाची कामगिरी चांगली पाहायला मिळाली स्पर्धेच्या माध्यमातून. नामांकित पंच आहेत सर्व आमचे. स्लॉक स्लिप करायचा होता. लक्ष्यमच्या थोडासा बाहेर चेंडू डाऊन द लाईन. वेग जास्त होता आणि दोन्ही बाजूला हिट करायचा प्रयत्न. चेंडूची मात्र फेकी नाही जमणार. एकच धाव मिळणार. सामन्याला उत्साह नाही आहे कारण मागचा सामना देखील एकतर्फी झाला त्यामुळे आम्हाला मजा येत नाही आहे कॉमेंट्री करण्यासाठी. सामना फाईट असायला हवा तेव्हा मजा येते कॉमेंट्री करण्यासाठी आम्हाला देखील. मग एकतर्फी सामन्यामध्ये आम्ही तरी किती जीव टाकणार हा देखील आमचा प्रश्न असतो. आम्हाला देखील मोठा प्रश्न भेडसावतोय. नेट टू नेट सामना नाही आहे. 9 चेंडू 42 धावांची गरज आहे. एज इनर एज यस आउटसाईड एज लागली. विकेट किपरची भूमिका चांगली आहे राहुलच्या माध्यमातून. राहुल थोडा उशिरा आला. सेकंड क्रमांकावरती आला तो इनॅट नंबर 3 वरती. तरी देखील त्याने 18 धावा कुठल्यात. 2 षटकार 1 चौकार 4 चेंडूमध्ये. वॉट अ बॅटिंग. राहुल जर सुरुवातीला आले असते मला वाटतं 100 धावा झाल्या असत्या कारण स्कोरर सिद्धार्थ बारंगे माझ्याशी ही चर्चा करत होते. राऊंड विकेट. नाही जमलं फलंदाजाला. फुल अँड डिलिव्हरी विथ राईट डायरेक्शन. राहुलच्या कीपिंग करत असताना गोलंदाजी चांगली आहे कारण मागच्या काही वर्षांमध्ये देसर संघाने घेतलेली झेप त्याचा चाललेला परफॉर्मन्स चांगली स्पर्धा ते खेळत असतात. आणि जर आपण विचार केला दुसऱ्या बाजूला मोठी देश आहे त्यांचा तर प्रश्नच नाही आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ करणारा हा संघ आज मात्र बॅकफुटला आला. होते सर्व दिवस सारखे नसतात किंवा सर्व सामने सारखे नसतात. सर्व वातावरण सारखं नसतं होतं कधी कधी. आणि आज देसाई संघ बॅकफुटला पाहायला मिळाला. खेचला फटका लॉंगाच्या डोक्यावरनं. उंची जास्त लांबी जास्त आणि चेंडू निघून गेला तो वाराच्या वेगानं. षटकारासाठी संघर्ष अजूनही सुरू आहे. षटकाची झाली सांगता स्कोर आम्हाला सांगतील. धावसंख्या धावपाली झाली ती 47 आणि जिंकण्यासाठी गरज असणारी ती आमचे स्कोर आम्हाला सांगतील. आता 6 चेंडू 36 धावा डीजे. अंबरनाथ या पालिकेचा तो नगरसेवक झाला. थँक्यू. विजयदादा टॉस करून घ्या. दोन्ही संघाने घालेत. सोनू टॉस ओढून घ्या प्लीज. वेळ नको कारण लगेच सामना सुरू करायचा आपल्याला. सिद्धू वेलकम. चला टॉससाठी या सिद्धू. चला लगेच टॉस करून घ्या आपण. स्वर्गीय बालाराम या नावाने खेळणार आहे तोच. कोळेकर प्रतिष्ठान वाडेकर संघ प्रस्तुत केला आहे तो विजय कोलेकर यांना स्वागत आहे त्यांचं देखील. यस सोनू टॉस करून घ्या. योगेश असेल आपण तर कारण एकच षटक राहिले. 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. लगेच सामन्याला आपण स्पीडअप करणार आहोत. राहुल आलाय शेवटच्या षटकामध्ये 36 धावांची गरज आहे. 6 षटकारांची गरज आहे. कठीण आहे बट नॉट इम्पॉसिबल. इट्स अ डिफिकल्ट. इट्स ॲब्सोल्युटली बट नॉट इम्पॉसिबल. कोणाचा वडवली संघाचा संघ या शर्बी माफ करा शर्बी 11 या नावानं संघ खेळणार आहे. पहिला षटकार मजा येईल सामन्यामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं की देसाई संघ कधी हार मानत नाहीये. जेव्हा जेव्हा तो बॅकफुटला होतो तेवढ्याच ताकदीने कमबॅक करत असतो. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू आता मात्र असणार आहेत ते 36 धावांची गरज होती आणि 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू 30 धावा. जर हा सामना जिंकला देसाई संघानं तर मात्र विक्रम होईल या स्पर्धेमध्ये. राहुल येतो गोलंदाजीमध्ये. नाही जमलं आता. ऑन द क्रॉस ब्रेस करण्याचा प्रयत्न नाही जमला आता. चला टॉस करून घ्या आपण. घेऊया आपण सोनू. सामन्यामध्ये मजा नाहीये. टॉस करा. हॅलो
थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. तर वळूया आपण टॉसकडे, जिथे सामना असेल WC विपक्ष स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या दोन संघामध्ये, आणि करतोय आपण टॉस या सामन्याचा. छापाचा कॉल, हिट्स इज द कॉल, आणि आलाय छापा. सिद्धूदादा नाणेफेकी जिंकली आहे, तर सर्वप्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल. समोरचा संघ देखील WC संघ अनेक साऱ्या वेळा आपल्या लढती झालेल्या आहेत अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. यावेळेस या स्पर्धेमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल आणि काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील का? नक्कीच स्टार्टरची तर काय नाही, आमचे सामने लागतातच. सीझन चालू झाला का आपसामध्ये मॅचेस होतातच. फक्त नवीन चेहऱ्यांबद्दल बोलले 2-3 प्लेयर मी नवीन घेतलेले आहेत या मॅचला. शेवटचा प्रश्न असेल सिद्धूदादा, की आपण भरपूर साऱ्या स्पर्धा खेळत आलात अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं वाडेकर संघ म्हटलं तर आदर्श संघ या नावानं ओळखला जातो, आणि या स्पर्धेमध्ये थोडक्यात या स्पर्धेबद्दल आपण काय व्यक्त कराल? नक्कीच आपलं वारिंगे चषक आम्ही खूप वर्षापासून खेळत होतो. याच्या अगोदर या ग्राउंडपेक्षा तिथे पण मॅच आम्ही खेळलेलो आहे. खरंच विजयाचा आभार मानतो का आम्हाला इथे एंट्री दिली, आणि आयोजन खरंच खूप सुंदर असतं. कारण की प्रत्येक ठिकाणी बाईक, सिटी डिलक्स, फॅशन प्रो वगैरे गाडी बघायला भेटतात मॅन ऑफ द सिरीजसाठी. इथे संकल्पना एवढी छान असते का बुलेट गाडी बक्षीस ठेवली असते. खरंच कमिटीला आभार मानतो मी त्याच्या. थँक्यू सो मच सिद्धूदादा. आपल्याला शुभेच्छा असतील मॅचसाठी. तर WC संघ नाणेफेकी आपण जरी हरलात, बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना आपण आपलं टार्गेट काय असेल वाडेकर संघाच्या अगेन्स्ट? असं स्पेशली काय टार्गेट नाही आहे, बट आम्ही चांगली फलंदाजी करून एक चांगला डिफेंडिव्ह टार्गेट त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघामध्ये काही बदलाव, जो रेग्युलर संघ खेळतो नेहमीच तो, की काही अजून नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील? ऑब्विसली जो रेग्युलर संघ खेळतो तोच खेळणार आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला देखील स्पर्धेबद्दल आपण थोडक्यात काय म्हणाल? स्पर्धा खूपच छान आहे. आम्ही फर्स्ट टाइम खेळतो इथे. एवढी मोठी टुर्नामेंट खेळण्यासाठी विजयने आम्हाला संधी दिली, त्याचे आम्ही आभार मानतो. थँक्यू. आपल्याला देखील शुभेच्छा असतील मॅचसाठी. आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस झाला, टॉस जिंकलाय स्वर्गीय बाळाराम प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या संघानं, आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी WC संघाला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोड्स टू तेथील धावा कुठल्या? समीर दादांना विनंती करतो, एक शुभ सन्मान आपण करायचा. मुख्य व्यासपीठावरती आमचे मित्र वरपगावचे मनीष जुमाल या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. मनीष जुमाल आपण या, आपला विशेष सन्मान देखील केला जातोय. गावदेवी वरप संघाचे एक चांगले खेळाडू आपण पाहतो, आणि एक चांगले आयोजक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून किंग्स प्रीमियर लीग आपण पाहिली वरपच्या ग्राउंडवरती, आणि मनीष जुमाल यांचा शुभ सन्मान होतोय. चला, शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, आणि लगेच टॉस साठी देखील आपण आमंत्रित करूया. शो मॅच असेल पोलीस दल विपक्ष वकील संघटना. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच जॉईंट आहोत. मनीष धुमाल यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा. थँक्यू सो मच मनीष. चला, टॉस या ठिकाणी करूया आपण. चला, टॉस या ठिकाणी करतोय. समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण करावा टॉस. एका बाजूला वकील संघटनेच्या या ठिकाणी अक्षय देसाई कॅप्टन असतील, आणि दुसऱ्या बाजूला कैलास दादा आपल्याला पाहायला मिळतील, पोलीस दलचे कॅप्टन या ठिकाणी. आणि टॉस या ठिकाणी करतोय. छापाचा कॉल आणि आलाय काटा. नाणेफेकी जिंकली आहे ती वकील संघटनेनं. अक्षय नाणेफेकी जिंकली आहे. सर्वप्रथम निर्णय का असेल? बॅटिंग कराल. सामना या ठिकाणी अनेक साऱ्या वेळा आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. आपला पडा नेहमीच भारी राहिलाय. यावर्षी काही नवीन चेहरे तुमच्या संघामध्ये असतील, आणि काय स्ट्रॅटेजी असेल? यावर्षी सुद्धा आमच्या संघामध्ये काही नवीन चेहरे आहेत, आणि सिनियर ॲडव्होकेट सुद्धा आहेत.
आणि यावर्षी पण आम्ही पोलिसांना वन साईड हरवण्याचा प्रयत्न करू, त्यात काय शंका नाही आहे. कारण की इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर आहेत आमचे. असायची गोष्ट नाही आहे, स्टेट लेवलला खेळायला जातात दरवर्षी. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पण सिलेक्ट झालेले प्लेयर आहेत आमच्यामध्ये. ॲडव्होकेटची मोठी प्रीमियर लीग होते, त्याच्यात सिलेक्टेड प्लेयर आणलेले आहेत यावर्षी आम्ही. उल्हासनगर बारचेच मेंबर आहेत पण सर्व. ID चेक करू शकता तुम्ही. येस, हे होते कॅप्टन वकील संघटनेचे. कैलास दादा, नाणेपैकी आपण हरलात तरी देखील आपल्याला या ठिकाणी फिल्डिंग करायचे आणि वकील संघटनेसमोर खेळत असताना आपण किती धावेपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांनी किती स्कोअर मारला यावर्षी फक्त क्रीजवरती मी स्वतः थांबलो तर 100 पण मी पार करू शकतो. हा, मी चॅलेंज करू शकतो. हा, गेल्या वर्षी मी LBW नव्हतो पण LBW आऊट दिलं, त्याच्यामुळं मी पंचांचं म्हणजे हे मानतो, मान राखतो, आदर राखतो, त्याच्यामुळे मी बॅट सोडून बाहेर निघालेलो. पण यावर्षी मी 5 वर 100% थांबणार आणि मी 50 मारूनच दाखवणार. क्या बात आहे. दोन्ही टीमला देऊया आपण मॅचसाठी शुभेच्छा आहे. टसन क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पोलीस, विपक्ष, वकील संघटना आणि सामना सुरू होईल. या आपण तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चला अजय पाटील, आपण अजय पाटील ठरले मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा सामनावीर अजय पाटील. आणि सर्वांना विनंती करतो प्लीज आपण कॅमेऱ्याच्या समोर उभे राहू नका. विनंती असेल सर्वांना. बघा व्यासपीठावरती कॅमेरा आहे, समोर येऊ नका कोणी जास्त. संदीप चौधरी या आपण आपल्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. अजय पाटील ठरले त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. मोठी देश आपण पाहिले मोठी देसाई संघाच्या अंगेस खूप चांगला खेळ राहिला आणि दहिसर संघानं 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेत. संदीप चौधरी यांच्या शुभास देतो आपण मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच.